बघा मित्रांनो, आपण वर्गमूळाची एकदम सोपी पद्धत बघू वर्गमूळ काढण्याची. बघा 2809. तर बघा ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे म्हणजे याचा वर्गमूळ काढायचा आहे. बघा आपण संख्येत जशी तशी लिहू 2809 आणि या संख्येचे दोन गट करू, 1 आणि 2. तर बघा ही जी संख्या आहे ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग केल्यानंतर एकाच्या स्थानी येते. जर 3चा वर्ग केला तरी पण 9 येते आणि 7चा वर्ग केल्यानंतर पण 9 येते. तर बघा आता आता ही संख्या कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळची आहे म्हणजे 5×5 = 25 च्या जवळची आहे म्हणजे इथं 5 लिहा आणि त्याच्यानंतर 7×8 = 36 36च्या पण जवळची असेल पण सर्वात जास्त जवळच्या 5ची आहे म्हणून ही संख्या तिचा वर्गमूळ आहे. तर बघा पुढची संख्या 5476. 5476 चा वर्गमूळ काढू. बघा आपण नियमानुसार 5476 असे दोन गट करू. दोन गट केल्यानंतर ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग केल्यानंतर एका स्थानी येते. तर बघा 4चा फोडा 4च्या पण एकक स्थानी येते आणि 6च्या पण एकक स्थानी येते. तर बघा आता ही संख्या कोणत्या संख्येच्या वर्गमूळाजवळ येते. 7 7 49 7च्या वर्गाच्या जवळ येते म्हणजे 74 या संख्येचा वर्गमूळ आहे.